प्रियांशु क्षत्रिय याचा काही दिवसांपूर्वीच मृत्यू झाला। खरं तर त्याची हत्या करण्यात आली आणि त्याविषयीच आपण या व्हिडिओमधून सगळं जाणून घेणार आहोत। हा प्रियांशु क्षत्रिय कोण, त्याची हत्या झाली कशी, कुठे झाली, काय कारणांना झाली, अशा सगळ्या अनुषंगाने आपल्याला बोलायचं आहे। हा व्हिडिओ त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्हा सगळ्यांना झुंड हा चित्रपट आठवत असेल। अमिताभ बच्चन याचा हा चित्रपट होता, म्हणजे खरं तर त्यानं प्रमुख भूमिका त्यामध्ये साकारलेली आहे आणि नागराज मंजुळे यांची पटकथा, त्यांचं दिग्दर्शन आणि त्यांनी हा चित्रपट आणलेला होता। त्यामध्ये एक टीम तयार करायची असते, ती तयार करण्याचं काम अमिताभ बच्चन करतो। एका झोपडपट्टीतल्या सगळ्या मुलांना एकत्रित करत त्यांच्याकडून सराव करून घेत तो ती टीम तयार करतो आणि त्यामध्ये प्रियांशु क्षत्रिय या मुलानं काम केलेलं आहे। बाबू नावाचं त्याचं कॅरेक्टर आहे आणि त्यानं त्यात काम केलेलं आहे। तर घडलं असं की मुळातच त्याची पार्श्वभूमी ही गुन्हेगारीची आहे, कुख्यात गुन्हेगार आहे तो आणि जरीपटका या भागामध्ये तो राहतो। तर त्या चित्रपटात काम केलेला हा बाबू म्हणजे प्रियांशु क्षत्रिय याचा मंगळवारी रात्री खून झालेला आहे। मंगळवारी रात्री दगडानं ठेचून त्याची हत्या करण्यात आली आहे। जरीपटका या भागामध्ये पोलीस हद्दी म्हणजे जरीपटका पोलीस हद्दीतल्या नाराजवळ एक पडकी निर्मनुष्य घर आहे किंवा इमारत आहे, छोटंसं घर आहे आणि त्या घरामध्ये ह्याचे मित्र सगळेजण बाकीच्या वेळी सुद्धा दरवेळी दारू पिणे, व्यसन करणे, गांजा फुकणे किंवा वेगवेगळ्या प्रकारची व्यसनं करायचं काम ते तिथे जाऊन करायचे। एक निर्माणाधीन इमारत आहे नारा या भागामध्ये आणि त्या निर्माणाधीन इमारतीच्या बाजूलाच हे एक पडकं असं घर आहे। निर्मनुष्य घर आहे, झाडं वाढलेली आहेत आणि जात नाही तिथं कोणी सहसा, पण ही सगळी मुलं तिथं जायची। हा बाबू छत्री जो आहे तो सुद्धा तिथं जायचा आणि आपल्या मित्रांना घेऊन दारू पिणे, गांजा फुकणे असे सगळे उद्योग तो करायचा। मंगळवारी रात्री काय घडलं ते आपण समजून घेऊया। मंगळवारी रात्री 2 वाजता तो आणि त्याचा मित्र, त्याच्या मित्राचं नाव आहे ध्रुव साहू, तो सुद्धा कुख्यातच आहे, पाकिट मारायचं, काहीतरी गुन्हेगारी करायची, अशा प्रकारे तो ध्रुव साहू सुद्धा काम करतो। तर हा ध्रुव साहू आणि बाबू म्हणजे प्रियांशु हे 2 वाजता रात्री त्या घरामध्ये गेलेले होते आणि प्रचंड मद्यप्राशन त्यांनी केलेलं होतं, प्रचंड त्यांनी दारू प्यायलेली होती आणि या दारूच्या नशेमध्येच या दोघांमध्ये कुठल्या तरी कारणावरून वाद सुरू झाला। तो वाद इतक्या विकोपाला गेला की बाबूने म्हणजे हा प्रियांशु जो आहे त्याने सगळ्यात आधी त्याच्याकडे असलेला चाकू बाहेर काढला आणि तो ध्रुवकडे उगारला। त्या झालेल्या झटापटीमध्ये ध्रुवने त्याच्या हातातून तो चाकू घेतला आणि बाबूच्या गळ्यावर वार केलेला आहे। बाबूच्या गळ्यावर वार केल्यानंतर रक्त सगळं बाहेर यायला लागलं आणि तो बाबू त्याच निर्मनुष्य घरामध्ये आडवा झाला। तिथे त्या रक्ताच्या थारोळ्यात पडला, त्याच्या गळ्यातून रक्त येत होतं, अधमेला झालेला होता तो, अर्धमेला ज्याला म्हणतो आपण। आणि त्याच वेळेला ध्रुवचा राग मात्र शांत झालेला नव्हता। या ध्रुव साहूने तिथेच असलेला एक दगड उचलला आणि त्या दगडाने त्याच्या चेहऱ्यावर वारंवार वार करून त्याला मारून टाकलं, त्याला संपवलं। रक्ताच्या थारोळ्यात तो पडलेला होता, त्याचा चेहरा पूर्णपणे विद्रूप झालेला होता आणि अशा स्थितीत त्याला टाकून तिथून हा ध्रुव साहू पळून गेलेला आहे। साधारणपणे सकाळच्या वेळेला ही सगळी गोष्ट लक्षात आल्यानंतर जरीपटका पोलीस घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी तपासाची सूत्र फिरवली, वेगानं तपास केला आणि 6 तासामध्ये या ध्रुव साहूला अटक केलेली आहे। पण घटना गंभीर आहे, म्हणजे एखाद्या चित्रपटामध्ये तो ज्या परिस्थितीमध्ये आहे, तो ज्या मानसिकतेमध्ये आहे, अशा सगळ्या वेळेला कशा पद्धतीने तो स्वतःला चांगल्या पद्धतीने घडवू शकतो हे त्या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे। त्या झुंड या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे की एक जेव्हा अशी टीम तयार होते, झोपडपट्टीतल्या सगळ्या मुलांची टीम तयार होते, तेव्हा ती किती चांगलं काहीतरी करू शकते। पण त्याच वेळेला रिअल लाईफमध्ये, खऱ्या आयुष्यामध्ये मात्र त्याने त्याचं जगणं, त्याचं बॅकग्राऊंड, त्याची गुन्हेगारी असलेली पार्श्वभूमी हे सगळं तो काहीच बदलू शकलेला नाहीये आणि त्याने त्याच्याच एका मित्राने त्याच्यावर वार करून त्याची हत्या केलेली आहे। हा प्रियांशु क्षत्रिय ज्याची हत्या केली आहे त्याच्याच मित्रानं म्हणजे ध्रुव साहू यानं, आता ध्रुव साहूला ताब्यात घेण्यात आलंय, त्याला योग्य ती शिक्षा होईलच। मात्र अशा प्रकारे तरुणाईमध्ये वाढतं व्यसन आणि त्यामुळे वाढलेली गुन्हेगारी आणि त्यात हाताला काही काम नाही, अशा सगळ्या गोष्टींमुळे, मार्गदर्शन करायला कोणी नाही, अशा सगळ्या गोष्टींमुळे या किती गंभीर घटना आपल्या आजूबाजूला घडतायत हे आपल्याला ऐकायला बघायला मिळतं।
हा जो प्रियांशू क्षत्रिय आहे याची बातमी, त्याच्या मृत्यूची, त्याच्या हत्येची बातमी याकरता झाली कारण तो अमिताभ बच्चन यांनी मुख्य भूमिका साकारलेल्या आणि झुंड या चित्रपटाची देशानं वेगवेगळ्या देशपातळीवर दखल घेतली गेली अशा चित्रपटात काम केलेल्या, बाबू त्याचं कॅरेक्टर होतं त्यात, अशा चित्रपटात काम केलेल्या एका व्यक्तीची हत्या झालेली आहे आणि ती सुद्धा त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळं, त्याच्या व्यसनांमुळं. ही खूप गंभीर बाब आहे. खरोखर अनेक प्रश्न, समाज व्यवस्थेमध्ये अनेक प्रश्न निर्माण करणाऱ्या अशा सगळ्या घटना आपल्या समोर वारंवार येत आहेत आणि त्या आपल्याला म्हणजे सामान्यांना सुद्धा विचार करायला लावणाऱ्या आहेत. या प्रियांशू क्षत्रिय संदर्भात, त्याच्या कॅरेक्टर संदर्भात किंवा आत्ता त्याच्या बाबतीत जी घटना घडलेली आहे, त्याचा जो मृत्यू झालेला आहे, त्याची जी हत्या झालेली, या संदर्भात जर तुमच्याकडे काही अपडेट्स असतील, तुम्ही कमेंट्समध्ये आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा.